नमस्कार मित्रांनो, मी बंधन आंबे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत दहावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला कोकबन येथे। पहिले जाणार दहावीरात, तर मी पहिले तेच दाखवणार, नंतर पालखी सोहळा दाखवेल। संचार कार्यक्रम पण दाखवायला भेटला तर दाखवेल, कारण मला भेटत नाही व्हिडिओ काढायला यावेळी। आता एखाद 2 वर्ष गेल्या वर्षीपासून नाही भेटत काढायला। बघूया कोण भेटला व्हिडिओ काढायला तर ती व्हिडिओ काढून पाठवेल मी। तर जास्त काही बोलत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया कारण खूप लेट झालेला आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले यूट्यूब चॅनल बंधन ब्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा। आता आपण कोकबनला पोचलो आहे, बघू शकतो। तर अजून आपल्याला पुढे जायचं आहे, इथून टर्न आहे। हा बघा, गार्विक फुटवेअर भाऊंचा दुकान, इथे भाऊंचा कॉन्टॅक्ट पण आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टी शर्ट वगैरे कपडे वगैरे पाहिजे असतील तर। चला मित्रांनो, आता पुढे आपला टाईम जास्त आता झालेला नाही आहे, खूप लेट झालेला आहे। तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या वाट्याला लागलेलो आहोत। चला पुढे पुढे जाऊया। तर मित्रांनो, आता आपण आदिवासीवाडीला पोचलेलो आहे, उर्फ दहावीरवाडी म्हणजे इथं आता पोचलोय। आता त्याच्या पुढे आपण जाऊ। कॅमेरा हल्ला वाटतंय। मित्रांनो, तिकडे पूजा चालू आहे दहावीरात। तर आता अजून आपण इथेच आहोत, काय बोलणार, लेट खूप झालेला आहे। बघूया आपण पालखीला आरतीला पोहोचतो का बघूया। चला मित्रांनो, तर मित्रांनो आता आपण गोठणवाडीला पोहोचलो आहे। इथे बापूजी मंदिर, त्याच्यात हनुमंताची मूर्ती आहे, आपल्याच पारंखार गावची होती। तर आता आपण पुढे चाललो आहोत, बघूया अजून किती अंतर पार करायचं आहे, खूपच जास्त। पुन्हा दाखवतो मला किती अंतर पार करायचं आहे। चला, आता बोलायला पण टाईम नाही, एवढा काही झाले। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अजून आपल्याला किती अंतर पार करायचं आहे। तिथे तुम्हाला भगवा झेंडा दिसत असेल, तिथे बाहेर ना। मित्रांनो, आता आपल्याला 2 रस्ते पडत आहेत। इकडून हा गाणीकडून रस्ता आहे आणि हा चढणीचा रस्ता आहे, खूप उभा असतो। आता आपण ह्याच रस्त्याने चाललो आहे, तर बघूया अजून किती टाईम लागतोय। आता वाजले 8:28 झालेत। तिथे पोचल्यावर तुम्हाला टाईम सांगेल। बघा मित्रांनो, तुम्ही नाही तर बोलशील, घड्याळ थोडा पुढे आहे 1-2 मिनटं, पण ठीक आहे, थोडा मॅटर नाही करत। चला, तर मित्रांनो, आता आपण तडीवर पोचलेलो आहे, बघू शकता। कॅमेरा पुसायची गरज वाटतं। तर आता आपण पोचलेलो आहे अर्ध्या रस्त्यात, अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे। तर इथे आपण थोडं थांबूया पाणी प्यायला, पाणी पिऊन मग पुढे जाऊया आपण। तर मित्रांनो, आता आमचा पाणी ब्रेक संपलेला आहे।
तर आम्ही आता पुन्हा मार्गाचा लागलेलो आहे. मी टाईम सांगितलेला आता मी विसरलो, बहुतेक 8:30 वाजलेले तेव्हा. आता बघूया अजून आपल्याला किती टाईम लागतो. आपण पाणी पिया पण जास्त थांबलेलं नाही आहे, जास्त नाही थांबलो. आता बघूया पुढे अजून किती थांबायचं आहे की नाही, कारण मी नॉनस्टॉप जाऊ शकतो, न पाणी पिता काही न करता न थांबता जाऊ शकतो. पण आता सोबत प्रांजळ आहे त्यामुळे थांबावं लागलं मला. चला मित्रांनो, पुढे वॉच करत राहा व्हिडिओ. माझी हेअरस्टाईल बिघडलेली आहे, ते नीट करतो पहिले, नंतर तो दाखवतो पुढचे व्हिडिओ. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या टप्प्यावर आलेलो आहे. ते विहीर आहे पाण्याची, आणि आता थोडंच अंतर बाकी राहिलेलं आहे, एकदम खूपच थोडं. चला तर आपण चालत जाऊया. चलो. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे. पोचलो ना? अरे हां, पोचलो. थोडंच जे मी दाखवतो आता. कॅमेरा ओपन करतो. तोपर्यंत व्हिडिओ मित्रांनो आता तरी आवडली असेल तर आता तरी लाईक करून टाका, कारण तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो, त्याचं मोबदला म्हणून एक लाईक अपेक्षित करतो. तर लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर मित्रांनो बघा, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. टाईम बघू शकता आता तुम्ही, 9:05 आहेत, म्हणजे 8:53 झालेले आहेत. बघा आपण आता पोहोचलेलो आहे. ते आता सध्या होम चालू आहे. मला तर मित्रांनो, आता आपण मंदिरात पोहोचलो आहे. एकदम गरम दुर्गणभारी तुलविन संसारी अनाथ अंबे करुणा विस्तारी चारी समले परंतु मौन वेकाई साई वद पडता पडलो प्रवाही तेतून भाता लागे पावसी नवलाई जय 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 अंबे नैशाचे मदनी तू नैशाचे मदनी सर्व ईश्वर वेकाई संजू जय देवी जय देवी
चला बाहेर प्रत्येकाला एक पाणी Ala ikut bangkit kan? आणि कृपया समोरच्या देखील वाटून घ्या. हात बसत का दुसरा या ठिकाणी समोसा देखील वाटून घ्या. या समोसा देणाऱ्या व्यक्ती शैलेश कोलटकर, उपसरपंच ग्रामपंचायत कटकवळे ठाकूर आणि संजय पाटील या 3 व्यक्तींकडून या ठिकाणी समोसाचं वाटप होणार आहे. कृपया विनंती आता ते समोसा देखील वाटप करून घ्या म्हणजे मार्गे सदावेला मोकळं पण या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो की ज्याने या ठिकाणी आज समोसाचं देखील या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. ते कोकण ग्रामपंचायतीचे उपसरपंच शैलेश कोलटकर, रुपये समेश ठाकूर आणि संजय तुकाराम पाटील या 3 व्यक्तींकडून या ठिकाणी समोसा या ठिकाणी व्यक्तिगत वाटप होत आहे. जागा दाखवलं म्हणून हा बघा हा असं हो प्रशासकीय सलामी असतो आणि एक अधिकारी गैरव या ठिकाणी आहेत त्यांची देखील आपल्यासोबत सलामी होईल. कृपया सर्वांनी या सलामी करता चला या पटापट. सन्मान्य बंधू आणि भगिनींनो, पालखीची स्थापना 5 ऑक्टोबर 1965 वर्षे 60 वर्षात पूर्ण होत आहेत आणि आपण 60वा हिरक महोत्सव वर्ष म्हणून साजरा करीत आहोत. कुंदूर देवस्थान आणि जंगलाच्या कुशीत वसलेलं एक कोकणचं जागरण देवस्थान. भगवंता सर्वांनी हात जोडायचे आहेत. दहावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन राहिला हा रोहा तालुका. महाराजांची ठिकाणं 2, एक रोहा दुसरं कोकण. हे भगवंता तुझा नवरात्र उत्सव संपून आज अखेरचा दिवस हा तुझ्या पालखी मिरवणुकीचा आणि तू निर्विघ्ने पार पाड. कुठल्याही तऱ्हेचा तंटा विटंटा कुठली आपत्ती होऊ देऊ नको. ज्या वर्षभरात भक्ताच्या हातून पांढरीच्या हातून ग्रामस्थांच्या हातून विश्वस्त मंडळाच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्या तू पदरात घे आणि आम्हाला माफ कर. जे जे बांधव जे जे पामर ज्या ज्या भगिनी जे जे तरुण आपल्या पोट पाण्याकरता देशात विदेशात परदेशात मुंबईत कामानिमित्ताने नोकरी निमित्ताने गावातील धंदेवाईक सर्वांना तू चांगली तुझी छाया दे. कुठलंही कधी संकट येऊ नको. हाकेला धावणारा नवसाला पावणारा डोंगरचा महाराजा दहावी रे माझा विश्वाचा राजा आणि तुलाही भगवंता आमची सर्वांची मानवंदना. बोला श्री दहावीर महाराज की, बोला श्री दहावीर महाराज की, बोला श्री दहावीर महाराज की. सच्चिदानंद
सच्चिदानंद सद्गुरु श्री दहावीर महाराज की। बोला श्री दहावीर महाराज की। श्री पंढरीनाथ महाराज की। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। अजून दोन माणसं वळतील, एक प्रसाद घेण्याकरता आणि एक नारळ फोडण्याकरता. दोन माणसांची या ठिकाणी उपस्थित पाहिजे. ठीक आहे, नारळ फोडण्याकरता आणि राजू पाटील आहेत. आता एक प्रसाद घेण्याकरता एक कोणतरी आपल्या मुलातील व्यक्ती या ठिकाणी यायचे प्रसाद घेण्याकरता. बदलत घ्या बाटल्यांनी पण बदलत घ्या मागतात पावल्यावर. प्रत्येकाने घ्या.
कोणतरी घ्यायला सांग बाबा. हा कोणाला तरी घ्यायला सांग. अरे 10 जण आहेत ना खाली फिरवतो. पूर्ण आहे संध्याकाळचा पण घ्यायचं गावातलं. विश्वासा बसलाय डोंगरावर दहावीर माझा राजा विश्वासा बसलाय डोंगरावर दहावीर माझा राजा विश्वासा बसलाय डोंगरावर राजा विश्वासा बसलाय डोंगरावर विश्वासा बसलाय डोंगरावर रूप सावळे दिसते ते सुंदर 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 मुकुट शिरावर शोभे चांदीचा मुकुट शिरावर तुझे रे बा दहावीर देवा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला आई हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला पायी हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला आई हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला पायी हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला आई हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला आई हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला आई हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला पायी हळू हळू चाला मुखाने महावीर देव बोला कपाळी केशरी गंध धाविरा तुझा मला छंद 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 धाविरा सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा धाविरा यावे 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 सरदारा
दहावीरा यावे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात आणि काळूबाईचं वार माझ्या भरलं अंगात काळूबाईचं वार माझ्या भरलं अंगात काळूबाईचं वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात सरसरुनी काटा माझ्या अंगावर सरसरुनी काटा माझ्या अंगावर सरसरुनी काटा माझ्या घामाघूम झालं अंग कापत या थरथर घामाघूम झालं अंग कापत या थरथर घामाघूम झालं अंग कापतं या थरथर घामाघूम झालं अंग कापतं या थरथर घामाघूम झालं अंग कापत या थरथर घामाघूम झालं अंग कापत या थरथर घामाघूम झालं अंग कापतं या थरथर घामाघूम झालं अंग कापतं या थरथर वाचा भलवट ग भरला भांगात वाचा भलवट ग भरला भांगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात हौस पुंडवला ग झाड घुमतया दारी हौस पुंडवला ग झाड घुमतया अगपाई ग श्री दावीर येतोया अंगात अगपाई ग श्री दावीर येतोया अंगात अगपाई
आज साज शृंगार
केला सुंदर मंदिर तो सजविला सुंदर मंदिर तो सजविला सुंदर मंदिर तो सजविला फोकस तो लावला सारा डोंगर चमकला सारा डोंगर चमकला सारा डोंगर चमकला झेंडा फडकला कळसावरी देवला संगीता मुकुट शिरी झेंडा फडकला कळसावरी देवला संगीता मुकुट शिरी देव बसला देव बसला देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी आजूबाजूला डोंगर झाली समोर आहे ती खोलवर झाली आजूबाजूला डोंगर झाली समोर आहे ती खोलवर झाली देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी आज गावा झाला लाली देवाच्या उत्सवाला नागीर देवाच्या उत्सवाला नागीर देवाच्या उत्सवाला नागीराच्या संचाराला कमळाच्या तालावरी कमळाच्या तालावरी देव बसला देव बसला देव बसला डोंगरावरी आजूबाजूला डोंगर झाली समोर आहे ती खोलवर झाली आजूबाजूला डोंगर झाली समोर आहे ती खोलवर झाली देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी देवाचा साक्षात्कार झाला दर्शन दिले नाही मोकळाला दर्शन दिले ना घुमोगला दर्शन दिले ना घुमोगला सदानी तो केला डावी घेतो तो हा केला धावून येतो तो हा गेला धावून येतो तो हा गेला आज जमले तर काय करी त्याच्या नावाचं भजन करी आज जमले तर काय करी त्याच्या नावाचं भजन करी देव बसला देव बसला देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी देव बसला डोंगरावरी नागीर माझा हरी आजूबाजूला रंगत झाली समोर आहे ती खोलवर झाली आजूबाजूला रंगत झाली समोर आहे ती खोलवर झाली देव बसलाय डोंगरावरी नागीर माझा हरी 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 नागीर माझा राजा विश्वाचा बसलाय डोंगरावर 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 रूप सावळे दिसे ते सुंदर 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 शोभे चांदीचा मुकुट शिरावर 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 शोभे चांदीचा मुकुट
निघेई स्वारी बसन वाघावरी निघेई स्वारी बसन वाघावरी हिंडतोय देव जंगलाभर जंगलाभर डावीर माझा राजा विश्वासा बसलाय डावीर माझा राजा विश्वासा बसलाय डावीर माझा राजा डावीर माझा राजा विश्वासा बसलाय डोंगरावर डावीर माझा राजा विश्वासा बसलाय डोंगरावर माझा राजा विश्वासा बसलाय